करायचं ह्या नाशिकला? म्हणजे आता कुंभमेळा येणार आहे, तर खड्डे खणून ठेवले, खड्ड्यांमुळे पाणी बंद केलंय, गंगा साफ करतायत म्हणून पाणी बंद केलंय, परत वायरी काय करतायत त्यांचं त्यांनाच माहिती, तर लाईट गेलेली आहे. म्हणजे सगळं असं जाम चालू आहे वर्षभरात. म्हणजे कुंभमेळा आल्यावर काहीतरी असं नवीन नवीन होणार आहे नाशिकमध्ये. सध्याची नाशिकची परिस्थिती हीच आहे. आता वाजले 2, लाईट नाहीये, पाणी नाहीये, आणि आता मला घरातला पसारा आवरायचा, मला समजत नाही मी कुठून आवरू. मोबाईलची बॅटरी सुद्धा गेली आता, मोबाईल पण स्विच ऑफ होईल. कसं मी शूट करू, कसं मी काम करू, काहीच कळत नाही यार. तर मी अश्लेषा. जसं तुम्ही नाशिकच्या प्रॉब्लेमला इग्नोर केलं, तसंच माझ्या ह्या मॅगीसारख्या करपलेल्या केसांना इग्नोर करून माझ्याकडे लक्ष द्या. कारण आता देवचा आज शेवटचा पेपर आहे आणि तरी काहीच आवरलेलं नाही, अंथरुणं तशीच पडलेली आहेत. देवला आज अभ्यास करायचा मूडच होत नाही, का आता शेवटचा पेपर आहे. म्हणजे हत्ती गेलं आणि शेपूट राहिला अशी गंमत झालेली आहे. पण ते शेपूटही आमचं जाता जाईना. आणि परीक्षा झाल्यानंतर त्याला एक गाडी द्यायची होती, पण ती गाडी मलाही कंट्रोल होत नव्हतं त्याला देण्यावाचून, आणि तोही कंट्रोल करत नव्हता. आणि फायनली मी त्याला ती गाडी दिली. पण बघा, छान चपाती खायचं सोडून त्याला पहिले ती गाडीच ओपन करून बघायची. पण गाडी तशी छानच आहे, ऑब्सेशन असतं मुलांचं, बाकी काय. ही गाडी तुम्हाला कशी वाटते ना, मला कमेंट करून नक्की सांगा. थार आहे, ऑब्व्हियसली थारचं क्रेज लहान मुलांमध्येच काय मोठ्या माणसांमध्ये खूप जास्त आहे. फायनली देव स्कूलला गेला आणि मी धने निवडायला बसली होती, कारण त्याच्यामध्ये थोडासा कचरा होता. मला धना पावडर करायची वर्षभरासाठी, आणि लाईटही नव्हती. काय करावं काही कळत नव्हतं. ह्या टी व्हीमध्ये समोरच्या बिल्डिंगमध्ये काय चाललंय ते दिसत होतं मला, म्हणून मी राहून राहून तिकडं बघत होती की तिकडं काय चाललंय म्हणून. नंतर संध्याकाळी देव आल्यानंतर त्याच्या पुन्हा गाड्या आणि त्याचं ऑब्सेशन खतरनाक, आणि ह्या गाड्यांची क्रेज बघा. आता आम्ही दळायला चालणार होतो, दळायला जाताना सुद्धा पण त्याने ती गाडी सोबत ठेवली होती, कारण सगळं दळण एकसाथच दळायचं होतं. घरी आल्यानंतर मस्तपैकी अंडाकरी केली, आणि आज असा हेक्टिकचा दिवस होता माझा. कसा वाटला कमेंट करून नक्की